तर आज बीडमध्ये संध्याकाळी ओबीसींचा महाएल्गार मेळावा पार पडतोय आणि याच पार्श्वभूमीवर मराठा आंदोलक सुद्धा आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे। मराठा आंदोलकांकडून 1994 साली ओबीसींच्या आरक्षणासंदर्भात काढण्यात आलेल्या जीआरची होळी करण्यात आली आहे। तर ओबीसी मंडळ आयोग, तत्कालीन पंतप्रधान आणि घटनेला धरून ओबीसींचा 1994चा जीआर काढण्यात आलाय। यांनी ते जीआर कितीही जाळले तरी तो जीआर रद्द होणार नाही। माझं जरांगे आणि जरांगेच्या पिलावळीला आव्हान आहे, तुम्ही जीआर रद्द करून दाखवा, मात्र राज्य सरकारनं हा जीआर जाणाऱ्या लोकांवर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांनी केली आहे। त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी आकाश सावंत यांनी। आज बीडमध्ये ओबीसी एल्गार मेळावा पार पडत आहे। यापूर्वी माझ्यासोबत बोलण्यासाठी नवनाथ आबा वाघमारे आहेत। काय सांगा, 28 तारखेला हा मेळावा होणार होता, त्या मेळाव्याचे बॅनर्स देखील लागले होते, त्यावरती तुमचा फोटो नव्हता, मात्र आजच्या बॅनरवरती फोटो आहे। आज तुम्ही मेळाव्याला उपस्थित आहात। असं काही नाही, 28 तारखेला मेळावा होणार होता, परंतु पावसामुळे अतिशय अतिवृष्टी मराठवाड्यात महाराष्ट्रात सुरू होती। ओढे नाले सगळे पूल वाहून जाण्याचा प्रकार होता आणि त्यावेळी सभा घेणं म्हणजे अतिशय आपण कुठतरी निर्दय असं दिसलं असतं, म्हणून आदरणीय भुजबळ साहेबांनी सभा तात्पुरती त्यावेळेस समोर ढकलण्याचं काम केलं। परंतु त्यामध्ये आमचे फोटो असले काय नसले काय, आम्ही भुजबळ साहेबांचे, मुंडे साहेबांचे, वडेट्टीवार साहेबांचे, बाळासाहेबांचे, या सर्व नेत्यांचे आम्ही कार्यकर्ते म्हणून आहोत। आम्हाला फोटो असला काय नसलं काय यामध्ये आम्हाला काही फरक पडत नाही आणि आम्ही त्या गोष्टीचा विचार करत नाही। परंतु आता आयोजकांनी टाकले स्वागत, हे काही विषय नाही। आता नाश्ते टाकले तरी मी त्या कार्यक्रमाला जाणार होतो, पहिले नव्हते तरी मी त्या कार्यक्रमाला जाणार होतो। मी आवाहन सुद्धा केलं होतं की त्या मेळाव्याला लाखोच्या संख्येने लोकांनी आलं पाहिजे, कारण की मेळावा होणं आणि ओबीसींचं राजकीय अस्तित्व टिकवणं हे आमच्यासाठी महत्वाचं आहे। राज्य सरकारला जाब विचारणं आमच्यासाठी महत्वाचं आहे। त्यासाठी ओबीसी समाज एकवटला पाहिजे आणि राज्य सरकारच्या विरोधात एकवटला पाहिजे, राज्य सरकारला च्या विरोधात एल्गार झाला पाहिजे। त्यासाठी हा प्रचंड लाखोंचा मेळावा आहे आणि हा मेळावा झाल्याच्या नंतर 29 तारखेला नांदेडला आहे, अनेक ठिकाणी मेळावे सुरूच आहेत। परंतु हा आजचा मेळावा अतिशय आमच्या भाषेत लाखोचा आहे आणि जरांगीच्या भाषेत म्हणजे फोगिरी भाषेत हा करोडो जनसंख्येचा मेळावा आहे। त्यामुळं हा मेळावा नक्कीच राज्य सरकारला धडकी बडवणारा असेल। नक्कीच मनोज जरांगे पाटील असतील, माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके असतील आणि गंगाधर गाळकुटे असतील, यांच्याकडून या मेळाव्याला विरोध होतोय। मंत्री भुजबळ यांनी राजीनामा बीडमध्ये यावं असे ते म्हणतायत। त्याकडे हे बघा, जरांगे पिसाळलेला श्वान आहे, त्याच्याकडे सर्वांनी दुर्लक्ष केलं पाहिजे, कारण की त्याचं काम फक्त त्याच्यावर भुंकण्याचं आहे, चवताळून वरबाडण्याचं काम आहे, बाकी काही नाही। स्वतःच्या प्रसिद्धीत झोतात राहण्यासाठी, स्वतःच चुकी लपवण्यासाठी त्याचं फक्त ही कृत्य त्याचं सुरू राहतं। आणि राहिला विषय माजलगावचे बिंडोक आणि बुद्धिभ्रष्ट, वयाच्या प्रमाणे बुद्धिभ्रष्ट झालेले आमदार प्रकाश सोळंके, ज्या प्रकाश सोळंकेचं घर जाळल्याच्या नंतर एकही मंत्री, एकही आमदार त्यांचं सांत्वन करायला गेलं नाही, पण तिथं दैवत भुजबळ साहेब तिथं भेट द्यायला गेले। आणि त्या भुजबळ साहेबांच्या बाबतीत जर हा बुद्धिभ्रष्ट आमदार जर चुकीचे वक्तव्य करत असेल तर मला त्यांच्या बुद्धीची कीव येते। परंतु ह्या लोकांना मेळाव्याला विरोध करण्याचा अधिकार कोण देतंय? हे राज्य, हा देश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानुसार चालतं आणि त्या संविधानातून तुम्हाला तुमच्या मागण्यासाठी आंदोलन करता येतं, तुम्हाला तुमच्या मागण्यासाठी रस्त्यावर उतरता येतं आणि ज्याप्रमाणे मराठा समाजाला त्यांच्या मागण्यासाठी रस्त्यावर उतरता येतं, आंदोलन करतात, त्याप्रमाणे ओबीसीला बी आज आरक्षण टिकवण्यासाठी रस्त्यावर उतरण्याचा अधिकार डॉक्टर बाबासाहेबांनी दिला। त्यामुळे अशा कुठतरी आमदार हे कुठं प्रस्थापित पिढ्या यांना राजकीय सत्ता मिळत आली, यांना त्यामुळे बुद्धिहीन लोक येते खरं तर यांच्या आणि यांना समाजाच्या, मराठा समाजाचं सुद्धा हे काही भलं करू शकले नाहीत। अशा लोकांना 2029ला नक्कीच घरी जावं लागेल आणि आम्ही घरी पाठवू।